अपडेट न्यूज। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील आदिवासी बहुल कोर्टा या छोट्याशा गावात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक अनोखी आणि समाजोपयोगी परंपरा गेल्या तब्बल 54 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे। भंडाऱ्याच्या पवित्र प्रसंगी सामूहिक विवाह मेळाव्याची संकल्पना रुजली आणि आज ती एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून ओळखली जाते। या परंपरेमुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळतोय। यंदाच्या सोहळ्यात एकूण 11 जोडप्यांचे विवाह विधीपूर्वक पार पडले। नवदाम्पत्यांना गृहोपयोगी साहित्य देऊन त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात अधिक सुलभ करण्यात आली। कोर्टा गावची ही परंपरा आज समाजासाठी आदर्श ठरते आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अशा सामूहिक विवाह सोहळ्यांमुळे लग्नातील अनावश्यक खर्च आणि वेळेची बचत होते, तसेच समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ होते। राज्यभर अशा प्रकारचे सामूहिक विवाह मेळावे राबवले गेले तर निश्चितच समाजात सकारात्मक बदल घडून येईल आणि एक सशक्त व आदर्श समाज घडवण्यास मोठी मदत होईल। संपादक सय्यद मती। 1935 पासून आमचं विश्वनाथ देवस्थान जो जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी कोर्टात नव्हे तर कोर्टा परिसरातील सर्व गावांचा मिळून एक भोजनाचा कार्यक्रम हनुमान जयंतीनिमित्त पौर्णिमेला होत होता। त्या भंडारा या नावाने तो प्रसिद्ध होता। त्या ठिकाणी अनेक परिसरातील अनेक गावातील लोक एकत्र येऊन भोजन करायचे। त्या ठिकाणी प्रतिष्ठित मंडळींच्या असं लक्षात आलं की सर्वजण आपण एकत्र या ठिकाणी जेवण करत आहोत। यामध्ये जर गोरगरिबाचे लग्न झाले तर अतिशय चांगलं होईल ही संकल्पना मनाशी बाळगून 1972 पासून आमच्या इथे स्वर्गीय मौनाज साखरे, जगन्नाथ महाराज आणि उकणरावजी पांडुरंगजी खरवडे यांनी ही कल्पना मनात आणून विवाह मेळाव्याला सुरुवात केली। यांचे मुख्य प्रवर्तक माननीय मोघे साहेब यांनी या सूचनेला पाठबळ दिलं आणि खरोखरच आज रोजी 54व्या वर्षात पदार्पण करताना आणि भव्यदिव्य अशा विवाह मेळाव्याला बहुसंख्येने आलेल्या या वधूवरांना पाहून मन हर्षित झालेलं आहे। या ठिकाणी आज रोजी 11 जोडप्यांचा विवाह संपन्न होत आहे आणि अनेक मान्यवर, आमदार साहेब, खासदार साहेब, इतर मान्यवर व परिसरातील हजारो संख्येने उपस्थित असलेला हा जनसमुदाय आणि यांचा असणारं सर्वांचं प्रेम यामुळे 54वा भव्य आदिवासी सामुदायिक विवाह मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आणि आपण याचा पूर्व इतिहास पाहिला तर याची सुरुवात 1972 साली हनुमान जयंतीच्या दिवशी भंडाऱ्याच्या निमित्ताने काही सामुदायिक लग्न एकत्र लावून या सामुदायिक विवाहाला सुरुवात झाली होती। तेव्हापासून आजपर्यंत त्या सामुदायिक विवाहाचं महत्त्व आमच्या गावातील लोकांना कळलं आणि गोरगरिबांची लग्न या हनुमान जयंतीच्या दिवशी लोक लावू लागले आणि ही परंपरा आजपर्यंत ती टिकून आहे आणि याही पुढे ही परंपरा टिकून राहील अशा प्रकारचा उत्साह आमच्या विश्वनाथ देवस्थान मंडळ कोर्टा, भूमिपुत्र कर्मचारी संघटना कोर्टा, गावातील तरुण मंडळी आणि सर्व कार्यकर्ते मंडळी यांचा उत्साह अजूनही कायम आहे आणि याही पुढे ही परंपरा अशीच चालू राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.